फेस वगैरे दाखवून व्हिडिओ बनवत नव्हते. म्हणजे प्रॅक्टिकली शिकवतानाचे व्हिडिओ नव्हते माझे. मी आवाज रेकॉर्ड करायचे, त्याला एक स्लाईड द्यायचे, ॲनिमेशन द्यायचे. तुम्ही दिसतच नव्हतं. मी दिसत नव्हते, फक्त माझा आवाज. मध्यंतरीच्या काळात सासूबाई कोविडमध्ये गेल्यानंतर मग सासऱ्यांना डिमेन्शिया होता. बरं. त्यांचं घरामध्ये म्हणजे शांतता कमीच होती. त्यांचं सगळं बघावं लागायचं. त्याच्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करणं, म्हणजे व्हिडिओसाठी ऑडिओ रेकॉर्ड करणं झालं नाही. मला वाटतं गुरुपौर्णिमा होती जून-जुलैमध्ये. त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता, की नशिबाने शिक्षक झाले. म्हणजे त्यावेळेसच मला असं वाटत होतं, की शैक्षणिक व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाही. बरोबर. मी अक्षरशः अपसेट झाले होते. मग मी असा विचार केला, की आपण हे जे आपल्याला आत्तापर्यंत मिळालेलं नॉलेज आहे, ते फ्रीमध्ये का देऊ नये? YouTubeवरच बरोबर. आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या, तर लोकांना एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची किंवा हे ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळच येणार नाही. माझ्या फक्त महाराष्ट्रातलेच सबस्क्रायबर नाहीयेत, फार कर्नाटक वगैरे आणि व्ह्यूजमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिका, UAE, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स इथून मला जर्मनीमधून पण कमेंट आलेली आहे. पण एका महाभागाने माझं फेक चॅनल सुरू केलं, अकाउंट सुरू केलं इन्स्टावर आणि फेसबुकवर पण. आणि माझे सगळा कंटेंट जो काही YouTubeवर मी अपलोड करत होते तो माझ्याच नावाने माझ्या फेक अकाउंटवर टाकत होते. माझी मुलं पण त्याच वेळेस फर्स्ट टाइम शिकत असतात. असं नाही आधी शिकवले, रिपिटेशन केले आणि मग व्हिडिओ बनवलाय. असं काही नसतं. काहीच नाही, कुठली स्क्रिप्ट नसते, कुठलं असं ठरवून नसतं, की हां मी आता तुम्हाला हे शिकवणार आहे, मग तुम्ही असं बोलायचंय, अजिबात नाही. आता माझ्या वर्गामध्ये IT पार्कमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पण मुलगा शिकतोय. छानपैकी सुतारकाम करून ज्यांच्याकडे म्हणजे 4 व्हीलर, घर सगळं व्यवस्थित आहे, अशा पालकांची पण मुलं शिकतात. स्पर्धा परीक्षांसाठी वेगळा क्लास लावावा लागतो, तसं आपल्याकडे नसतं. आम्ही शिक्षक स्वतः 9 वाजता जाऊन जादा तास घेतो. शिक्षक चुकतायत की प्रशासन चुकतंय? माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, ब्रेन स्ट्रोक येऊन गेलेला आहे. त्यांच्या प्रत्येक आजारपणाचं जे असतं ना, टेन्शन असतं मला. मी कधी एकटी बाहेर जात नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर वास्तव कट्टा आणि इग्नाइट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपण सन्मान महिला कर्तृत्वांचा ही सिरीज चालवत असतो आणि या सिरीजमध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर महिलांना आपण बोलवत असतो. याही वर्षी आणि आजच्या दिवशी आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक काळ असा होता की आपल्याला मार खात खात शाळेत जावं लागत होतं. कारण म्हणजे माझ्यासोबतची जी काही समवयस्क पिढी असेल की जे 80, 90, 2000 पर्यंतचे जे काय असतील त्यांना मार खातच शाळेत जावं लागत होतं. त्याचे व्हिडिओ पण आपण पाहत असतो. परंतु आजची परिस्थिती एवढी बदलत चालली की हायफाय शाळा आलेत, इंग्लिश मीडियम आलेत. त्याच्यामुळे आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या शाळांकडे थोडासा लोकांचा दुर्लक्ष होते. कारण प्रत्येकाला ते इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये मुलांना घालायचं. मग त्याची काय परिस्थिती आहे काय नाही याच्यावरती मला बोलायचं नाही. परंतु आजही कित्येक अशा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत की त्या जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव घेऊन पोहोचल्या. आपण सोशल मीडियावरती काही व्हिडिओ पाहत असतो आणि त्याच्यामधलेच काही व्हिडिओ आहेत ते म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबे या शाळेतील शिक्षिका शिंदे मॅडम, सीमा शिंदे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम तुमचे व्हिडिओ कोणी पाहिले नाहीत असं कधीच होणार नाही. म्हणजे एकतर शिक्षणाचे जे व्हिडिओ असतात किंवा शाळेतले जे व्हिडिओ असतात ते विद्यार्थीच पाहत असतात. म्हणजे गणिताचे व्हिडिओ असतील, इंग्लिशचे व्हिडिओ असतील किंवा जे तुम्ही काही शिकवतात ते फक्त विद्यार्थी शिकत असतात आणि शिकण्याचा आणि वाचण्याचा भरपूर लोकांना छंद नसतो आणि शालेय जीवनात नाही. पण तुमचे व्हिडिओ त्या 3री, 4थी, 5वी जो काही विद्यार्थी असेल त्याच्यापासून त्याच्या आजीपर्यंत हे सगळेच लोक तुमचा व्हिडिओ पाहतात. तुमच्या युट्यूब चॅनलला 5 लाख सबस्क्रायबर आहेत, परंतु व्ह्यूज तुमच्या कोटीमध्ये आहेत. 33 कोटी. म्हणजे 33 कोटी देवांसारखे तुमचे ते व्ह्यूज आहेत. म्हणजे तुम्ही संपूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्राच्या तुम्ही शिक्षिका आहात. तुम्ही फक्त तुमच्या शाळेच्या शिक्षिका नाहीत. तुमची शिकवण्याची पद्धत म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टीतून तुमची शिकवण्याची पद्धत, हसत खेळत शिक्षण हे ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही करताय. नक्की मला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. परंतु एक शिक्षिका पाहतो की 10 ते 5 हा बऱ्याच जणांचा टार्गेट. म्हणजे शिक्षकाची नोकरी किंवा शिक्षकाची नोकरी म्हणलं की 10 ते 5 सुखाची, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, ह्या सगळ्या गोष्टी असताना पण तुम्ही इकडे का वळलात की बाबा ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजून सांगितलं? कशी सुरुवात झाली होती? आतापर्यंत बऱ्याचदा मी हेच सांगितलं की कोविडमध्ये मला एक माध्यम असं पाहिजे होतं की जिथून मी मुलांना शिकवू शकेल. मग त्यावेळेला झूम मीटिंग, गुगल मीट हे मला तितकं सोयीचं नव्हतं कारण प्रत्येक मुलाकडे अँड्रॉइड फोन नव्हता. बरोबर.
त्याच्यामुळे ती मुलं त्या वेळेला माझ्यासाठी तिथं हजर नव्हती, ऑनलाईन नव्हती. मग मी असा विचार केला की आपण आपलेच व्हिडिओ स्वतः तयार करून मुलांना पाठवूयात. स्टोरेजच्या प्रॉब्लेममुळे मग मी परत युट्यूबच्या लिंक पाठवायला लागले दुसऱ्या शिक्षकांच्या. अच्छा. पण त्यातून मला एवढं समाधान नाही मिळालं. जे मी शिकवल्यानंतर मुलांना समजत होतं किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत होतं, ते मला समाधान मिळालं नाही. मग मी असा विचार केला की आपणच आपले व्हिडिओ बनवूयात आणि आपणच आपलं एक चॅनल सुरू करून त्याच्यावर अपलोड करूयात. बरं. आणि असं करत करत सुरुवातीला मी व्हिडिओ बनवले, मुलांना सेंड केल्या त्याच्या लिंक. मग मुलं कधीही कुठल्याही वेळेला व्हिडिओ बघू शकत होती. इव्हन ज्यांच्याकडे फोन नव्हते त्यांच्या शेजारच्यांचे मी नंबर व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केले होते बरं. आणि त्यांना अशी विनंती केली होती की ही माझी मुलं आहेत, त्यांना संध्याकाळी थोड्या वेळ का होईना मोबाईल देत जा. आणि मग त्यांच्या शेजारच्यांच्या घरांमध्ये बसून किंवा आत्या, मामा, काका, नातेवाईकांच्या घरात बसून मुलं ऑनलाईन ते व्हिडिओ बघायला लागली. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा तो स्टोरेजचा प्रॉब्लेम जो होता तो मिटलेलाच होता. तो व्हिडिओ मुलं कधीही केव्हाही बघून पुन्हा त्यांचं ते सराव पण होत होता. म्हणजे एका प्रकारे त्यांचं रिपिटेशन होत होतं की हा ही कन्सेप्ट अशी होती, ती आपण नीट ऐकली नव्हती. जसं वर्गामध्ये एकदा शिकवल्यानंतर आपण सोडून देतो विषय, सोडून देतो. पण नंतर सराव आपल्याला गरजेचाच असतो. मग ते व्हिडिओ रूपामध्ये जतन झाल्यामुळं तोच व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांना पण ते पाठवायला लागले. त्यांच्या आत्याच्या, मामाच्या किंवा गावाकडे जे कोणी असतील त्यांना पाठवायला लागले, बघ आमच्या मॅडम कशा शिकवतात. बरोबर. मग त्याचा प्रसार इतका वाढायला लागला, हळूहळू सबस्क्रायबर वाढायला लागले. त्यांचे मला कमेंट्स यायला लागले, मॅडम ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा. बरं. आणि वेळ भरपूर होता तेव्हा, कोविडमध्ये शाळा बंदच होती. मग मी वेगवेगळ्या त्याच इयत्तांच्या वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बनवायला लागले आणि इतका छान मला रिस्पॉन्स मिळाला लोकांचा. त्यावेळेला कोविड संपताना 47,000 माझे सबस्क्रायबर होते. क्या बात आहे. पहिला व्हिडिओ कोणता होता की जो व्हायरल झाला होता? पहिला कुठल्या व्हायरल व्हिडिओनी ओळख झाली? सुरुवात रानवेडी कविता मी केली होती बरं. इयत्ता 3रीची. हं. पहिला व्हिडिओ मी 20 जून 2020ला अपलोड केला. बरं. आणि त्याच्यानंतर व्हायरल म्हणजे एक इंग्लिशचा व्हिडिओ होता, ऍक्शन टाइम म्हणून आहे, 3रीचाच आहे. बरं. त्याच्यामध्ये मी प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग, त्याचे उच्चार, मग ते शब्द कुठं कुठं वापरले जातात, त्याच्यावर काय उपक्रम घेता येईल असा व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस त्याला 1,00,000 व्ह्यूज आले होते. 1,00,000? 1,00,000. क्या बात आहे. म्हणजे तो व्हिडिओ माझा खऱ्या अर्थाने व्हायरल झाला. आणि नंतर मग असेच व्हिडिओ मी बनवत राहिले आणि जवळजवळ मला वाटते 300-350 झाले. कोविड संपला आणि मग मी व्हिडिओ बनवणं बंद केलं. बरं. शाळा का रेग्युलर बरं? सुरू झाल्या होत्या, हं. वेळ कमी पडत होता आणि त्यावेळेस असं म्हणजे मी फेस वगैरे दाखवून व्हिडिओ बनवत नव्हते. म्हणजे प्रॅक्टिकली शिकवतानाचे व्हिडिओ नव्हते माझे. मी आवाज रेकॉर्ड करायचे, त्याला एक स्लाइड द्यायचे, अॅनिमेशन द्यायचे. तुम्ही दिसतच नव्हतं? मी दिसत नव्हते, फक्त माझा आवाज. बरं. असे मी व्हिडिओ बनवायचे आणि ते पण मी युट्यूबवरूनच शिकले की आपण कसं, म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात की मी प्रत्यक्ष समोर येऊन शिकवेल किंवा लोकांना ते आवडेल की नाही, असं थोडंसं मला असं कॉन्फिडन्स नव्हता. मग मी ते स्लाइड घेणं आणि ते करणं. मध्यंतरीच्या काळात सासूबाई कोविडमध्ये गेल्यानंतर मग सासऱ्यांना डिमेन्शिया होता. बरं. त्यांचं घरामध्ये म्हणजे शांतता कमीच होती, त्यांचं सगळं बघावं लागायचं. त्याच्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करणं, म्हणजे व्हिडिओसाठी ऑडिओ रेकॉर्ड करणं झालं नाही. मग म्हटलं जाऊ दे, आता शाळा सुरू झाली, कशाला कोण आपले व्हिडिओ बघणार आहेत. मग मी थांबवून टाकलं, फक्त चॅनल बंद पडू नये म्हणून 6 महिन्यात एखादा व्हिडिओ टाकावा लागतो म्हणून मी एखादा करून टाकत होते. अच्छा. मग नंतर 2 वर्षापूर्वी आत्ता मुलाने सांगितलं मला, अगं एवढे तुझे सबस्क्रायबर आहेत, एवढं छान तुझा चॅनल आहे, तू असं नको करू, तू काहीतरी अपलोड करत जा, व्हिडिओ बनवत जा. मग त्याला म्हटलं, अरे कोण बघणार आहे आता व्हिडिओ, आता शाळा सुरू झाली आहे. म्हणलं तू किती छान छान गेम घेते, घरी आल्यावर सगळं सांगत बसते आम्हाला. म्हणजे संध्याकाळचं आमचं जेवणाचं वेळ म्हणजे सगळ्या माझ्या शाळेच्याच गप्पा असतात, त्यांचं कमी ऐकून घेते मी. शाळेत काय झालं, आज ह्या मुलाने असं केलं, मग मी असं केलं, असा एक खेळ घेतला, त्यामध्ये ही मुलं जिंकली, त्यांना खूप आनंद झाला. मग तो म्हणाला की हे जे तू आनंददायी पद्धतीने घेते त्याचे व्हिडिओ बनव, कारण लोक तेच सर्च करतात. आणि शॉर्ट्स व्हिडिओ बनव जेणेकरून ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. मोठे व्हिडिओ आता कुणीही बघत नाही. मग शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा मी संकल्प केला आणि रोज 1-2 जे मी उपक्रम घेते, आनंददायी शिक्षण म्हणा किंवा बुद्धीचे खेळ, जेणेकरून मेंदूला चालना मिळेल असे खेळ. आणि आमच्याकडे आनंददायी शनिवार म्हणून आहे, दप्तराविना शाळा. मग त्या व्हिडिओचा इतर शिक्षकांना पण फायदा झाला की आपण शनिवारी यापैकी कोणते उपक्रम घेऊ शकतो किंवा मुलांना अजून चांगल्या पद्धतीने कसं शिकवू शकतो, त्यांना पण आयडिया मिळत गेल्या. मग ते पण व्हायरल होत गेले. मग त्याच्यानंतर मला वाटतं गुरुपौर्णिमा होती जून-जुलैमध्ये, त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता की नशिबाने शिक्षक झाले. आणि ती कन्सेप्ट पण माझ्याच मुलांची होती, मॅडम आपण हे जे सगळं करतोय ना त्याचा व्हिडिओ बनवा. तुम्ही आमच्या बॉटलचं झाकण उघडून देता
डब्याचं झाकण उघडून देता, आम्ही पेन मागितला, तुम्ही पेन मागितला की आम्ही तुम्हाला सगळे एकदम पेन आणून देतो. छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून आनंद मिळतो. तुम्ही पावसातून भिजत आले की आम्ही छत्री घेऊन पळत येतो. मग ही त्यावेळेस माझी दुसरीची मुलं मला सांगत होती क्या बात आहे. की आपण ह्याच्यावर व्हिडिओ बनवूया. खेळाचे तर मी बनवायचेच, पण त्याच्यात पण माझा फक्त आवाज होता. मी कॅमेराच्या ह्या बाजूला असायचे आणि मुलं खेळ खेळायची. माझा फक्त आवाज. मग म्हणलं ठीक आहे बनवूया. मग त्यात पण सेम असंच, मी आपल्या डब्याचं झाकण उघडते आणि माझे फक्त हात दिसतायत. शिवला म्हटलं, माझा एक विद्यार्थी आहे, त्यावेळेस ट्रायपॉड वगैरे नव्हता माझ्याकडे, त्यालाच मी सांगायचे थोडंफार शूट करायला. मग त्याला मी म्हटलं की एवढंच घे बरं का, मग मी ते एडिट करते. तो दुसरीचा विद्यार्थी. दुसरीचा विद्यार्थी क्या शिव. बात आहे. तो मला म्हणाला की मॅडम चांगलं नाही दिसत, तुम्ही दिसल्या पाहिजे, तुमचे हात नुसते दिसतात ते बघायला कसं तरी वाटतंय. म्हणलं ठीक आहे. मग परत तो सीन आम्ही शूट केला आणि अशीच शनिवारची शाळा होती आणि खेळ वगैरे चालू होते. मग मी ते डब्याचं झाकण उघडलं, मुलांचं शर्टचं बटन लावलं, असे 2-3 सीन आम्ही केले. मग तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, त्यावेळेला त्या व्हिडिओला मला वाटतं 1 मिलियन व्ह्यूज आले क्या होते. बात आहे. तेव्हा मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले. बऱ्याच शिक्षकांनी माझा तो व्हिडिओ गुरुपौर्णिमेला स्टेटसला ठेवला होता. बरं. बऱ्याच जणांनी एकमेकांना सेंड केला होता. त्याच्यातून एकच दाखवण्यासारखं होतं की आम्ही जे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहोत किंवा मराठी शाळेचे शिक्षक आहोत, आम्ही आमच्या मुलांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आमची मुलं म्हणून सांभाळतो. आमची मुलं म्हणून त्यांना घडवतो. मग तिथं त्यांच्या बॉटलचं झाकण उघडण्यासारखी छोटीशी गोष्ट असू द्या किंवा डब्याचं झाकण उघडणं असू द्या, वहीवर नाव टाकणं असू द्या, ती मुलं आपुलकीने आमच्याकडे येतात. बरोबर. आणि हे जे आमचं बॉन्डिंग आहे ना, ते लोकांना पण कळू द्या की असे मराठी शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं असतं. मग आपोआपच ते लोकांना आवडायला लागलं आणि मग ते अजून माझे व्हिडिओ बघायला लागले. लगेच मी त्याचा सेकंड पार्ट बनवला की नशिबाने शिक्षक झाले पार्ट 2. बरं. त्याच्यामध्ये जसं मी विद्यार्थ्यांसाठी केलं होतं तसं विद्यार्थी माझ्यासाठी काय करतात ह्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. तर त्याच्यामध्ये मी पुस्तकं घेऊन येताना मुलं माझ्या हातातलं ओझं घेतात. मी शाळेत आले की सगळे माझ्या शेजारी येऊन लगेच माझ्या हातातलं सामान घेतात किंवा मी पेन मागितला की मला पेन देतात. माझा उपवास असतो मंगळवारी, मुली माझ्यासाठी सफरचंद वगैरे घेऊन येतात की मॅडम खा ना, तुमचा उपवास आहे. म्हणजे हे फक्त शिक्षकच विद्यार्थ्यांसाठी करत नाही, तर विद्यार्थीही शिक्षकांसाठी तेवढेच आपलेपणाने वागतात, जगतात. एकत्र मस्त छान आम्ही शाळेमध्ये आमचा जो दिवस असतो 10 ते 5 कसा जातो आम्हाला कळत नाही. ग्रेट. हे थोडंसं दाखवण्यासाठी मी त्यावेळेस ती कल्पना मांडली आणि ती लोकांना आवडली. मग त्यातून एक सुचत गेलं आणि आणि करत त्याच्यातून गेले. भरपूर व्हिडिओ तुमचे येत गेले. भरपूर पण भरपूर फक्त हे व्हिडिओ क्रिएशन किंवा कंटेंट डेव्हलप करणं याच्याही पलीकडे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षिका झाल्या. एका शाळेपुरत्या किंवा एका वर्गापुरत्या तुम्ही नाही. शिक्षिका राहिल्या नाहीत. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं की गुरुपौर्णिमेचा तुमचा व्हिडिओ होता किंवा हम्म. तुमचा कुठला सॅटर्डे कुठला म्हटलं तुम्ही? आनंददायी आनंददायी शनिवार. दप्तर विना शाळा. त्याची कॉन्सेप्ट तुमची लोकांनी बाकीच्या शिक्षकांनी घेतली. प्रत्येक जण कुठून तरी शिकत असतो बरोबर. आणि काही आयडिया जर नवीन भेटल्या तर माणूस त्या इम्प्लिमेंट करत असतो. तसं बरोबर. तुमच्याकडून बाकीच्या शिक्षकांना त्या आयडिया ते शिक्षक घेत आहेत आणि कदाचित बऱ्याच शाळांमध्ये हा आनंददायी शनिवार होत असेल आणि मराठी शाळांची आवड जी आहे ती तुम्ही समाजामध्ये निर्माण करताय. आजची परिस्थिती काय आहे त्याच्यावरती आपण परत येऊयात. बरोबर. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला कसं सुचतं हे? कारण महाराष्ट्रामध्ये कित्येक शिक्षक आहेत, भरपूर शिक्षक आहेत, परंतु काही असे शिक्षक आहेत बोटावर मोजण्यासारखे की ज्यांना जसे आमच्यासारखे पॉडकास्ट चॅनलवाले आहेत ते पॉडकास्टसाठी बोलवतात, न्यूज चॅनलवाले बोलवतात किंवा पुढे शाळेत जाऊन तुमची स्टोरी तयार करतात, ती कव्हर करतात, समाजापर्यंत पोहोचवतात. म्हणजे खूप कमी लोक आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आहात. कसं सुचतं? पहिली गोष्ट म्हणजे आवड. मला व्हिडिओ एडिटिंगची खूप आवड आहे, व्हिडिओ बनवण्याची आणि ते सोशल मीडियावर टाकण्यासाठी हे सगळं मी कोविडमध्ये शिकून घेतलेले. पहिली गोष्ट फक्त ते व्हायरल होणं राहिलं होतं. म्हणजे त्यावेळेसच मला असं वाटत होतं की शैक्षणिक व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाही. बरोबर. मी अक्षरशः अपसेट झाले होते की नाही जाऊ दे, येतात ना 7-8 हजार व्ह्यूज बस झाले. आपल्याला तेवढ्या लोकांपर्यंत तरी आपण पोहोचलो. पण जेव्हा मिलियनमध्ये व्ह्यूज जायला लागले तेव्हा खऱ्या अर्थाने कळलं की आपली गरज आहे. मग आपण जर इथं थांबलो, मग आपण या ठिकाणी थांबणं हे त्यांच्यासाठी पण धोक्याचं आहे. म्हणजे त्यांना ते तोट्याचंच होणार आहे आणि माझ्यासाठी पण. मला आतमधून तळमळ आहे की जसे माझे हे वर्गातले 54 विद्यार्थी शिकतायत तसंच बाकीच्यांना पण फायदा व्हावा. मी स्वतः जेव्हा केंद्र प्रमुख भरतीसाठी फॉर्म भरला होता, मी अभ्यास करत होते. 1 नाही तर 2च व्हिडिओ युट्यूबवर असे मिळायचे की ज्याच्यातून काहीतरी कळेल.
लगेच पुढे त्यांची जाहिरात असायची, हे आमचं ऍप आहे, हे डाउनलोड करा, सबस्क्राईब करा बरोबर. आणि त्याचं काही सबस्क्रिप्शन असेल ती फी भरा. मग प्रत्येक गोष्ट अशी फ्रीमध्ये नाहीच मिळत. युट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर म्हणा, लिमिटेड गोष्टी तुम्हाला तेवढ्या पुरत्या जाहिरातीपुरत्या ते दाखवतात. बरोबर. आणि नंतर मग सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर मेन कंटेंट त्याच्यात असतो, त्या Exactly. ऍपमध्ये म्हणा Yes. किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणा. मग मी असा विचार केला की आपण हे जे आपल्याला आतापर्यंत मिळालेलं नॉलेज आहे ते फ्रीमध्ये का देऊ नये. युट्यूबवरच बरोबर. आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या तर लोकांना एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची किंवा हे ऍपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळच येणार नाही. बरोबर. मग मी एक एक शिकत गेले की आता समजा गणितातलेच कन्सेप्ट की स्कॉलरशिप माझ्याकडे वर्ग येणार आहे पुढच्या वर्षी, मग मी ह्या गोष्टी कशा शिकवू शकते जेणेकरून मुलांना 1 मिनिटामध्ये किंवा 30 सेकंदामध्ये ह्याचं उत्तर काढता येईल. बरोबर. म्हणजे जी आपली नेहमीची पद्धत आहे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, त्याला वेळ लागतो. पण जर तेच आपण एखाद्या ट्रिकने केलं तर ते 1-2 मिनिटामध्ये उत्तर निघू शकतं. बरोबर. मग मी हाच विचार केला की माझा जो विद्यार्थी आहे तो पूर्ण महाराष्ट्रातला किंवा माझ्या देशातला असेल. बरेच लोक म्हणजे माझ्या फक्त महाराष्ट्रातलेच सबस्क्रायबर नाही आहेत, फार कर्नाटक वगैरे. आणि व्ह्यूज मध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिका, UAE, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, इथून मला जर्मनीमधून पण कमेंट आलेली आहे. जगभर तुमचे विद्यार्थी आहेत असं गृहीत धरायचं. मी अक्षरशः ते गुगल ट्रान्सलेटर वापरून त्या कमेंट वाचत असते, नक्की काय निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, आपल्यासाठी काय दिलंय ते. असतात निगेटिव्ह? नसतात, सगळ्या पॉझिटिव्ह. आतापर्यंत तरी मला जेवढ्या कमेंट्स आलेल्या, आता रिसेंटली मला वाचायला वेळ कमी पडतोय कारण खूप कमेंटचा नुसता महापूर झालेला आहे. कारण मी आता इन्स्टावर पण अपलोड करतेय, फेसबुकवर पण करतेय आणि युट्यूबवर पण करतेय. सप्टेंबर पर्यंत मी फक्त युट्यूबवरच व्हिडिओ अपलोड करत होते, पण एका महाभागाने माझं फेक चॅनल सुरू केलं, अकाउंट सुरू केलं इन्स्टावर आणि फेसबुकवर पण. आणि माझे सगळा कंटेंट जो काही युट्यूबवर मी अपलोड करत होते तो माझ्याच नावाने माझ्या फेक अकाउंटवर टाकत होते. त्याला पण 66K काहीतरी फॉलोअर्स झाले होते त्यावेळेस, एका महिन्यात. मग परत मुलाने सांगितलं, मिस्टरांनी सांगितलं, असे बरेच जण तुझा कंटेंट चोरतील किंवा फेक अकाउंट बनवतील, मग तू इन्स्टावर पण टाकत जा. आधी भीती होती कारण इन्स्टावर सगळी तरुण पिढी आहे, कुणी ट्रोल केलं काय केलं तर काय करायचं. 1-2 जणांना सुरुवातीला वाटलं पण की मॅडम वेगळ्याच शिकवतात ते. म्हणजे एकाची कमेंट मी वाचली, मला हसायला आलं. अरे भावड्या, काय शिंदे मॅडम म्हणतील तसं, असं काहीतरी वेगळाच शब्द होता तो थोडा हसण्यासारखा होता. मी विचार केला की जाऊ दे, थोडं करतील कमेंट, अशा निगेटिव्ह अशी घाणेरडी नव्हती पण असे शब्द जरा वेगळे होते. पण नंतर जेव्हा जास्त लोकांपर्यंत मी पोहोचायला लागले आणि जी खरंच शिक्षणाच्या बाबतीत ज्यांचे विचार हाय लेवलचे आहेत किंवा ज्यांना शिक्षणाची आवड आहे ते अक्षरशः म्हणजे पॅराग्राफचे पॅराग्राफ कमेंट करायला लागले की तुम्ही किती छान करताय, किती व्यवस्थित तुम्ही मांडताय आणि पहिली गोष्ट तुम्ही शिकवलेलं मुलांना समजते. ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी कौतुकाची थाप होती की मी शिकवलेल्या मुलांपर्यंत पोहोचते, मग मी आता थांबायचं नाही. मग रोज उठून घरी गेल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करणं, मग उद्या काय वेगळं शिकवता येईल. तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले तर मी पाठ्यपुस्तकातले धडे नाही घेत, कारण सगळे शिक्षक ते शाळेमध्ये शिकवतात. ते सोडून त्या व्यतिरिक्तचं जे आहे शिक्षण ते देण्याचा मी प्रयत्न करते. त्यासाठी तयारी पण करावं लागते. तयारी पण करते, पुस्तकं वाचते, गुगलवर सर्च करते, ChatGPT वर बघते किंवा इतर युट्यूबवरचे पण व्हिडिओ बघते की खरंच म्हणजे तो मुद्दा आपण जो मांडतोय तो खरंच आहे का तसा. एखाद्याने जर निगेटिव्ह कमेंट केली तर काय करायचं, आपल्याला त्याला उत्तर पण देता आलं पाहिजे ना. म्हणून मी आधी ते सगळं पडताळून घेते, माहिती करून घेते आणि मग त्या कंटेंटवर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवते. क्या बात आहे. आणि शक्यतो शिकवतानाच ऑनलाईन माझी मुलं पण त्याच वेळेस फर्स्ट टाइम शिकत असतात. असं नाही आधी शिकवलंय, रिपिटेशन केलंय आणि मग व्हिडिओ बनवलाय, असं काही नसतं. काहीच नाही, कुठली स्क्रिप्ट नसते, कुठलं असं ठरवून नसतं की हा मी आता तुम्हाला हे शिकवणार आहे मग तुम्ही असं बोलायचंय, अजिबात नाही. फक्त खेळाच्या बाबतीत सांगावं लागतं की ह्या दोऱ्या आहेत, ह्या तुम्हाला ओढायच्या आहेत, हा बॉल आहे तो तिथपर्यंत गेला पाहिजे, हे थोडंसं मी सांगते. पण जे शिकवण्याचे फळ्यावरचे व्हिडिओ आहेत ते लाईव्ह असतात. मुलं येतात, उत्तरं देतात, बरेचदा आमचे उपक्रम पण असतात आणि ती मुलं जे उत्तरं देतात ती देतात, जी देत नाही ती देण्याचा प्रयत्न करतात. अगदी बरोबर. मॅडम याच्यातून कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त शिकवताय, जे शिकवताय, पण त्याच्याबरोबर तुम्ही इतरही गोष्टी शिकवतायत. आज पाहिलं तर मुलांचं स्टेज डेअरिंग जे आहे बरोबर हे खूप कमी लोकांमध्ये असतं, खूप मुलं कमी. समोर यायला तयार होत नाहीत. तुमची मुलं समोर येऊन कॅमेरा समोर येऊन प्रेझेंट करतात, म्हणजे त्यांचं स्टेज डेअरिंग वाढते. तुम्ही स्पोर्टमध्ये त्यांना ऍक्टिव्हिटी करायला लावतात, म्हणजे ते स्पोर्टमध्ये पण त्यांचा इंटरेस्ट वाढतोय. ह्याही गोष्टी तुम्ही तुमच्या शिक्षणाबरोबर तुम्ही करताय. या सगळ्या गोष्टी करत असताना
ज्यावेळेस आता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला करायचा आहे, तो घरी जाऊन एडिट पण करायचा आहे, म्हणजे तुम्हाला शाळाही सांभाळायची, कुटुंब पण सांभाळायचं, तुम्हाला 2 मुलं आहेत, बरोबर. त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. कसं बॅलन्स करता? आता पहिली गोष्ट म्हणजे आमची एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिली आहे हं. आणि माझी बदली पण जांभ्यातच जिथं माझं घर आहे तिथं झालेली आहे. बरं. त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ मला भरपूर मिळतो. माझ्या जाऊबाई अश्विनी शिंदे, संध्याकाळचा ताबा सगळा त्यांच्याकडे असतो किचनचा. बरं. त्याच्यामुळे मला संध्याकाळी किचनमध्ये काही जास्त काम नसतं. सकाळी माझ्याकडे असतं. म्हणजे सगळी कामं आम्ही अशी वाटून घेतलेली आहेत. आम्ही चौघं म्हणजे दीर, जाऊ, मिस्टर, मी प्रत्येक गोष्टी आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळी वेळ मिळतो आणि प्रवास पूर्ण माझा थांबलेला आहे. कारण शाळेतच मी जिथं शाळा आहे त्याच तेच गावात गावात. राहते. 800 मीटरवर माझं घर आहे. त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ मिळतो. मग तो वेळ मी असा सत्कारणी लावते. दुसऱ्यांचं कंटेंट बघण्यापेक्षा मी माझं कंटेंट कसं बनवेल, अजून चांगल्या रीतीने कसं मांडेल ह्याचा विचार करते आणि त्याप्रमाणे काम करते. क्या बात आहे. म्हणजे वेळेचा सदुपयोग तुम्ही पुरेपूर हो. करताय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतायत. हं, तर काय असतं की ज्यावेळेस सरकारी अधिकारी किंवा सरकारी नोकर हं. यांना आपण म्हणतो, त्यांना बरीच बंधनं असतात. बरोबर. वरिष्ठांकडून कधी वाहवा होती या गोष्टींची? होते ना. स्वतः सीओ साहेब माझ्या शाळेत येणार होते. हं. त्यांना जेव्हा कळलं क्रांतिज्योती टीम सिनेमाची टीम आमच्या शाळेत आली आहे. बरं. त्यांनी व्हिडिओच्या मार्फत आमच्या ग्रामसेविका मॅडमना निरोप पण दिला, की एक व्हिडिओ असा मोठा करा आणि तो व्हिडिओ आम्ही सीओपर्यंत पाठवला होता. आमचे शिक्षणाधिकारी संजय नायकडे साहेब त्यांचा पण पूर्ण मला सपोर्ट आहे, पाठिंबा आहे आणि मला त्यांनी पूर्व परवानगी पण दिलेली आहे व्हिडिओ बरं. निर्मितीची. त्याच्यामुळे मी शाळेत त्यांच्या परवानगीने व्हिडिओ निर्मिती करतीये. क्या बात आहे. आणि आहेत म्हणजे आजूबाजूला आता बरेच लोक असतात ज्यांना नाही आवडत. म्हणजे ते असतातच थोडेफार कुठंतरी त्यांना वाटतं की मॅडम काय नुसतेच व्हिडिओ बनवतात, शिकवतात का नाही. बरोबर. असे पण म्हणणारे काही लोक असतात, पण ते अजून माझ्या तोंडावर बोललेले नाहीयेत. पण त्यांनी माझे व्हिडिओ बघावेत. जे काही व्हिडिओ आहेत ते शिकवण्याचेच जास्त व्हिडिओ आहेत. त्यांच्या प्रश्नातच त्यांचं उत्तर आहे ना. त्यांच्या मॅडम शिकवतात का प्रश्नात नाही? शिकवतात का नाही. मग माझे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही कधी आता किती जण माझ्या शाळेत आलेले आहेत मुलांना भेटायला ह्याला. तुम्ही म्हणाला तसं मुलांना स्टेज डेअरिंग, क्रांतिज्योतीची टीम होती, इथं प्रोड्युसर, इथं डिरेक्टर आणि त्या क्षितिज जोग मॅडम, हेमंत डोमे सर, या सगळ्यांमध्ये माझा शिव कॅमेरा घेऊन फोटो काढायला आला होता. क्या बात आहे. त्यांच्याशी ते बोलल्या दोघं पण, तुला काय मोठं झाल्यावर कॅमेरामन व्हायचंय का, फोटोग्राफर व्हायचंय का? तर तो म्हणाला नाही मला पोलीस व्हायचंय. क्या बात आहे. म्हणजे माझी मुलं घाबरत नाहीत. कुठेही कुठल्याही प्रसंगी ते उत्तर देऊ शकतात. आता शेवटी लहान आहेत ती, 4थीच्या मानाने बरोबर. लहान आहेत. थोडीशी त्यांची उत्तरं चुकत असतील किंवा काही ते त्यांना बोलतायत. घाबरत नाहीत. तेवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. मग जे व्हिडिओ बघणारे आहेत, जसे काय म्हणतात सपोर्ट करणारे आहेत, तसं काहींना वाटत पण असेल, की ह्या असं का एवढं का व्हिडिओ बनवतात किंवा का एवढं दाखवतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत. मग मला तरी असं वाटतं, की मी माझी वाहवा करून घेत नाही. तुम्ही सगळे मला ऑनलाईन बघताय, माझं काम बघताय म्हणून तुम्ही माझी वाहवा करताय. बरोबर. मग ज्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी माझं काम चांगलं दिसतंय, जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्हाला बरोबर. माझं काम चांगलं दिसतंय, तुम्ही माझी वाहवा करणार. एक्झॅक्टली. ज्यांना माझं काम चांगलं दिसत नाही, काहीतरी त्रासदायक वाटते किंवा खूपच ओव्हर वाटते, ते मला बोलणारच. बरोबर. पण ते मागं बोलतात. तोंडावर अजून तरी कोणी बोललेलं नाहीये. कानावर येते. काम चांगलंय ना. कारण तुम्ही जे करताय ते लोकांच्या भल्यासाठीच आहे. बरोबर. आज काय तुमचं काम काय आहे? तुमच्याकडे 4थीचा वर्ग आहे, 4थीच्या वर्गाला शिकवणे, संध्याकाळी 5 वाजता घरी जाणे. बरोबर. याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवताय पण, हम्म. त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पण देताय आणि तुमच्या विद्यार्थ्यांसोबत जगालाही शिकवताय. बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की वाहवा, म्हणजे वाहवा होते हे लोकांना देखवत नाही. मग तसं जर असतं वाहवा करण्यासाठी मग सचिन तेंडुलकरनी खेळायलाच नव्हतं पाहिजेत. बरोबर. कारण तसं जर असतं सचिन तेंडुलकर म्हणलं असतं मी खेळतच नाही बाबा. ही बरोबर. परिस्थिती. शेवटी आज तुम्ही जे करताय त्याच्यातून लोक मोटिवेट होत आहेत. विद्यार्थ्यांना तर फायदा होतोय, परंतु इतर शाळांमधले शिक्षक पण मोटिवेट होऊन तुमचं बरोबर. कॉपी करून ते तिकडे करत असतील किंवा घेतायत. तुमच्याकडून आणखीन गोष्टी त्यांना नवीन येत असतील, कोणाला प्रेरणा भेटत असतील, सगळ्या गोष्टी होत असतील. आपण जर पाहिलं शिक्षण पद्धती बदलत चालली. बरोबर. म्हणजे एक काळ असा होता की धरून शाळेत नेऊन बसवावं लागायचं. आज शाळेत ऍडमिशन भेटत नाही कुठल्या बरोबर. इंग्लिश मिडियम शाळांमध्ये. फी भरमसाठ आहे. बरोबर. म्हणजे जसं सांगितलं की आपल्या बरोबर ज्यांचे शिक्षण झाले असतील त्यांचे ग्रॅज्युएशन होईपर्यंत ज्यांना जेवढे पैसे लागले नसतील शिकण्यासाठी, तेवढे आता तुम्हाला ते नर्सरीत किंवा हो. LKG UKG मध्ये डोनेशन जाण्यासाठी लागतंय. काय वाटतं जिल्हा परिषद शाळांकडे येण्याचा कल वाढतोय लोकांचा आता? वाढतोय. म्हणजे बऱ्यापैकी ज्या शहराजवळच्या शाळा आहेत तिथं पट खूप जास्त, म्हणजे तसं पाहिलं तर ना
पहिली गोष्ट आधी कसं होतं, आधीची सिच्युएशन अशी होती, की गरिबांची मुलं होती. वीटभट्टी कामगार म्हणा, मजूर म्हणा. पण आता माझ्या वर्गामध्ये आय-टी पार्कमध्ये काम करणाऱ्या महिलेचा पण मुलगा शिकतोय. बरं. छानपैकी सुतारकाम करून ज्यांच्याकडे म्हणजे 4 व्हीलर, घर सगळं व्यवस्थित आहे, अशा मुलांची पण म्हणजे अशा पालकांची पण मुलं शिकतायत. म्हणजे असं काही नाहीये. पालकांचा दृष्टिकोन बदलत चाललाय, की मराठी शाळाच बेस्ट आहे. आम्ही मराठी शाळेत शिकलोय. आम्ही आता चांगल्या पदावर काम करतोय किंवा चांगल्या पदावर जरी काम करत नसलो, तरी एक माणूस म्हणून चांगल्या रीतीने आम्ही जीवन जगतोय. चांगलं काम करताय. हां, चांगलं काम करतोय, की आपण कुणाच्याही म्हणजे काय म्हणतो ते अंडर प्रेशर हे करून किंवा राहून काम करत नाहीये. आपल्या मर्जीने, आपल्या आवडीने काम करतोय आणि छानपैकी आपला उदरनिर्वाह करतोय. बरोबर. मग आपल्या मुलांवर पण आपले चांगले संस्कार घडावेत म्हणून त्यांनी मराठी मीडियममध्ये आणि खास करून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आता तुम्ही बातम्या बघताय, की कितीतरी अधिकारी आहेत, की जे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत एक्झॅक्टली. आणि मराठी माध्यमामध्ये शिकलेले आहेत. त्यामुळं हळू पालकांचा कल वाढत चाललेला आहे. ते मराठी शाळांना जास्त वेटेज द्यायला लागलेले आहेत, की नाही आपली मराठी शाळाच बरी इंग्रजीपेक्षा. बरोबर. पण ज्यांना असं वाटतं, की नाही शेजारचा मुलगा जातोय किंवा माझा मित्राचा मुलगा ह्या शाळेत आहे, मग मला तिथंच घातलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाची मानसिकता आहे. पण जवळ-जवळ बऱ्यापैकी सिटी जवळच्या किंवा ग्रामीण भागातले तर 100% त्याच शाळेत शिकतात मुलं. पण आमच्यासारखी शाळा जी पिंपरी चिंचवडपासून 500 मीटरवर आहे. हं. आजूबाजूला खूप छान-छान शाळा आहेत आमच्या इथं. इंग्लिश मीडियमच्या आहेत, मराठी मीडियमच्या आहेत. तरी पण पालकांना असं वाटतं, की नाही आपली मराठी शाळा जिंदाबाद. बरोबर. तिथं ते दाखल करतायत. अर्थात पण याच्यामागे माझं दुसरी एक बाजू अशी आहे, की हं, तुम्ही सांगितलं की मराठी शाळा जिंदाबाद. पण आज तुमच्यासारखे शिक्षिका जर असतील, शिक्षक जर असतील हं, आणि मराठी शाळेचा जर चेहरा-मोहरा बदलू शकत असतील, हं, तर आपण जे म्हणतोय, हं. की आणखीन सोयीस्कर होऊ शकतं भविष्यात. मराठी हं. शाळांकडे येण्याचा कल वाढू शकतो. हो, नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, की बाबा आता महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी शाळा आहेत, आज तुम्ही ज्या गोष्टी करतायत, याचं हं. कधी ट्रेनिंग वगैरे होतं? नाही, तुम्ही स्वतःहून केलंय? स्वतःच. मग एक तर 2 गोष्टी व्हायला पाहिजे. याचं एक तर ट्रेनिंग सुरू केलं पाहिजेत किंवा सगळ्या शिक्षकांनी मानसिकता बदलली पाहिजे. बरोबर. तसे आमचे अधिकारी म्हणतात, की तुम्ही जास्तीत जास्त असे व्हिडिओ बनवा, जाहिराती तयार करा किंवा ॲडमिशन्स ओपन जसं इंग्लिश मीडियमचं असतं, हं. तसं प्रवेश सुरू असं मराठी माध्यमाच्या आपल्या शाळांमध्ये काय-काय फॅसिलिटीज आहेत, की बाबा ई-लर्निंग आहे, उच्च विभूषित शिक्षक वर्ग आहे किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्याच म्हणजे भौतिक सुविधा सर्व काही आहेत. मग अशा गोष्टी तुम्ही दाखवा जगाला. मग आपल्याकडे ॲडमिशन वाढतील. उलट ते आम्हाला सपोर्ट करतायत, की तुम्ही ह्या गोष्टी दाखवा. कारण काय होतं जिथं मार्केटिंग होतं किंवा जिथं दाखवलं जातं, की बघा आमच्याकडे हे आहे, तुम्ही घ्या. तरच तिथं घेतलं जाणार. बरोबर. मग आम्ही तो प्रयत्न करतो. आम्ही दरवर्षी ॲडमिशन्स ओपनचा म्हणजे प्रवेश सुरू म्हणून जाहिरात तयार करतो. ती अपलोड करतो किंवा एखादा फ्लेक्स बनवतो छानपैकी प्रवेश सुरूचा. तो सगळीकडे त्याचा प्रचार करतो. मग त्याचा पण फायदा होतो आणि अधिकारी आम्हाला स्वतः सपोर्ट करतात. ते म्हणतात, की तुम्ही हे सगळं सुरू करा. आत्ताच रिसेंटली गुढीपाडवा, पटवाडवा हा उपक्रम बरं. सुरू झालाय. हं. मग गुढीपाडव्यापासूनच आपण आपल्या मराठी शाळेमध्ये पट कसा वाढवू शकतो? कशा पद्धतीने आपली विद्यार्थी संख्या वाढेल? यासाठी तुम्ही काय उपक्रम घेऊ शकता? मग त्यासाठी आता काम सुरू आहे. आता त्याच्यावर पण आता एखादा व्हिडिओ मला बनवावा लागेल, बरोबर. की ॲडमिशन्स ओपन या येस. आणि अजून तरी मी जाहिरात नाही केली, पण आजूबाजूच्या नेरे, जांभे, मारुंजी म्हणजे आमचा जो पंचक्रोशी म्हणतो आपण रावेत, किवळे तिथले बरेचसे पालक येऊन माझ्या शाळेमध्ये व्हिजिट करून गेलेले आहेत आणि चौकशी पण करून गेलेले आहेत, की आम्हाला मुलाला इथे ॲडमिशन घ्यायचंय, काय प्रोसेस आहे? बरं. म्हणजे हे कुठून कळते त्यांना? हे आपल्या सोशल मीडियाच्या व्हिडिओवरूनच, येस. की बाबा ह्या ठिकाणी छान प्रकारे शिकवलं जातंय आणि कुठल्याही पद्धतीने म्हणजे जसं आपण बाकीच्या शाळांमध्ये गेल्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठी वेगळा क्लास लावावा लागतो, हं. तसं आपल्याकडे नसतं. आम्ही शिक्षक स्वतः 9 वाजता जाऊन जादा तास घेतो. बरं. स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही स्वतः मंथन म्हणा, स्कॉलरशिप म्हणा, आता पुढच्या वर्षी जवाहर नवोदय 5वी ला आहे माझ्या मुलांना. ते आम्ही स्वतः घेतो. त्याला वेगळे क्लासेस लावायची गरज नाही. मग बरोबर. एवढी मेहनत जर झेडपीचा शिक्षक घेत असेल, तर मग कशाला पालक दुसरीकडे जातील? बरोबर आहे. मग हेच मला विद्यार्थ्यांचं जे काही कलागुण आहेत, आम्ही जे शिक्षक एफर्ट्स घेतोय, ते मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. म्हणून आपोआपच कल वाढायला लागलाय. ॲडमिशनसाठी यायला लागले. अगदी. मला एक सांगा, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्ही व्हिडिओ करता, हे तुम्ही तुमच्या वर्गापुरतं करता, हं. की संपूर्ण शाळेसाठी हा उपक्रम राबवलेला असतो? आहे ना, शाळेचे पण व्हिडिओ असतात. हं. पण आता सध्याला 4थी स्कॉलरशिप असल्यामुळे मी जास्त करून वर्गात शिकवण्याचेच व्हिडिओ जास्त बनवतीये. हं. कारण लोकांचे मेसेज येतात, की मॅडम 26 एप्रिलला स्कॉलरशिप परीक्षा आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा. बरं. आणि थोडंसं असतं लिमिटेशन्स. काहींना म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की बघवत नाही, देखवत नाही.
त्याच्यामुळे मी पण आता माझ्या वर्गापुरतंच लिमिटेड काम करतेय. जास्तीत जास्त ग्राउंडमध्ये आल्यानंतर मी एखादा खेळ घेते, पण बाकीच्यांना मी नाही डिस्टर्ब करत. बरं. कारण सगळ्यांनाच तेवढी आवड असते असं नाही, बरोबर. जशी मला आहे. नाही, आपल्या देशाचं दुर्दैव हे आहे की चांगलं बघवत नाही. हां. एखादा जर चांगलं करत असेल तर हं. त्याला कसं मागं खेचायचं हं. हे म्हणजे आपली लाईन मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची लाईन पुसण्यात लोकांना खूप जास्त अभिमान वाटतो आपल्याकडे. बरोबर. नक्की या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु असं कुठं वाटतं का की जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही ठराविक शाळा आहेत बोटा मोजण्यासारख्या, हं. की काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथं वेटिंगला आहेत. लोक आहेत ऍडमिशनसाठी, बरोबर. तुमच्यासारखे शिक्षक आहेत. मग नक्कीच चुकतंय कोण? शिक्षक चुकतायत की प्रशासन चुकतंय? तसं नाही सांगता येणार, कारण प्रशासन तर माझ्या बाजूनेच आहे, खंबीर उभे. मला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. ते म्हणतायत की मॅडम छान तुम्ही व्हिडिओ बनवताय, नाही, असेच तुमच्या बनवत राहा. पाठीशी आहेत म्हणजे सगळ्यांच्याच पाठीशी राहू शकतात ना. ते तर आहे. हं. पण आहे म्हणजे मला तरी अजून कोणाचा विरोध नाही झालेला. हं. जे काय आहेत ते असे इनडायरेक्टली बोलतात. डायरेक्टली कोणी बोलत नाही. त्याच्यामुळे मी काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझं काम मी प्रामाणिकपणे करते. बरं, नाही, प्रश्न माझा हा आहे की आज तुमच्या शाळेपुरतं झालं, तुम्ही करताय सगळं ठीक आहेत, हां, पण महाराष्ट्रामध्ये भरपूर शाळा आहेत, भरपूर शिक्षक आहेत. हां, तुम्ही ज्या गोष्टी करतायत किंवा आणखीन इतर काही शिक्षक आहेत, हां. तुम्ही काही नावं सांगितली सुरुवातीला, हं, ते जसं नवीन नवीन इनोव्हेशन आणताय मराठी शाळेमध्ये, हं. बाकी पण शिक्षक करू शकतात ना. करू शकतात की. करू शकतात. इथं चुकतंय कोण मग? एक तर त्यांना आवड नसेल. हं. ते तेवढ्याच चाकोरीबद्ध म्हणतो ना आपण 10 ते 5 शिकवणं, काम करणं आणि निघून जाणं. तसे असतील किंवा काहींना त्याच्यात इंटरेस्ट म्हणजे जसं मला व्हिडिओ निर्मितीमध्ये खूप आवड आहे. हं. मग काहींना ते किचकट वाटतं की जाऊ दे मुर्दे कुठे ते शूट करा आणि मग घरी गेल्यानंतर एडिट करा. त्याच्यामध्ये करत नसतील. पण सगळे शिक्षक काम करतात. बरोबर. म्हणजे माझ्या जेवढ्या संपर्कातले आतापर्यंत जिल्हा परिषदचे शिक्षक आलेले आहेत, ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. वेगवेगळे उपक्रम त्यांच्या फोटो स्टेटसला असतात. WhatsApp स्टेटसला. हं. पण ते सोशल मीडियावर टाकण्यासाठी थोडेसे घाबरत असतील, कचरत असतील. त्यांना वाटत असेल की कशाला उगाच असं. पण मी तेवढं डेअरिंग करते की जे काही आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून सगळ्या जगाला कळू दे की मराठी शाळा कशी आहे, जिल्हा परिषदचे शिक्षक कसे आहेत आणि विद्यार्थी कसे आहेत. बरोबर. तुमचे ट्रेनिंग खूप होत असतात ना जिल्हा खूप, परिषद खूप, शाळांची. खूप. मग ह्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही ज्या गोष्टी करतायत किंवा इतर शिक्षक ज्या काही हं. वेगवेगळ्या गोष्टी करतायत, हं. त्यांचं कधी ट्रेनिंग देत नाहीत का नाही इतर देत. शिक्षकांना? नाही देत. एकदा वारे गुरुजींना बोलवलं होतं आमच्या म्हणजे तालुक्यामध्येच एक केंद्र आहे, खांबोली केंद्र. तिथं हं. काहीतरी त्यांच्यासारखंच मॉडेल त्यांना उभारायचं आहे, असं मला कानावर आलं. पण असं खूप कमी होतं. आम्हाला म्हणाले होते मागे, की तुम्ही अशा आदर्श शाळांना जाऊन भेटी द्या. तिथं काम कसं चालतं ते बघा. त्याप्रमाणे तुम्ही पण ते करा. आणि आता रिसेंटली बातमी आली आहे, आमच्या जिल्हा परिषदचे 50 शिक्षक ग्लोबल गुरुजी होणार आहेत. बरं. म्हणजे ते परदेशात जाणार आहेत. हं. आमच्या गजानन पाटील साहेबांनीच ते स्टेटसला ठेवलं होतं तेव्हा मी वाचलं. तर त्याच्यामध्ये हे 50 शिक्षक असे निवडणार आहेत, की जे पोटतिडकीने काम करतात किंवा ज्यांना इतर गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. असे उत्कृष्ट शिक्षक निवडून ते परदेशात नेणार आहेत आणि तिथल्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जिल्ह्यामध्ये काय उपयोग करून घेता येईल. आपली शिक्षण पद्धती किंवा शिक्षण शिकवण्याच्या वेगवेगळ्या कला आहेत किंवा पद्धती आहेत, त्या कशा आपल्याला डेव्हलप करता येतील हे बघण्यासाठी तिथं अभ्यास दौऱ्यावर नेणार आहेत. क्या बात म्हणजे है. प्रशासन पण त्या दृष्टीने पाऊल उचलत आहे, की जेणेकरून फक्त शिकवणं, खडू आणि फळा इथपर्यंत न राहता ते अजून डिजिटल कसं होईल आणि अजून आनंददायी कसं होईल, वेगळ्या पद्धतीने कसं शिकवता येईल, यासाठी पाऊल उचलत आहे. नक्कीच. म्हणजे एक चांगला उपक्रम प्रशासन करतंय. परंतु बरोबर. त्यासोबत हे तुमच्याकडून नाही, माझ्या वतीने मी शासनाला किंवा प्रशासनाला सांगू इच्छितो, की तुम्ही 50 ग्लोबल टीचर गुरुजी बनवताय, त्यांना पाठवताय. त्यासोबत आणखीन 50 बनवा आणि महाराष्ट्रामध्ये जे काही तुमच्यासारखे शिक्षक आहेत, वारे गुरुजींसारखे शिक्षक आहेत, हां, हां. ते काय काय उपक्रम करतायत, हं, हं. त्या संदर्भात पण एक कमिटी नेमून ते महाराष्ट्रभर बरोबर. पसरणं बरोबर. गरजेचं आहे. फक्त बाहेरून आणण्यापेक्षा आधी आपलं आतमध्ये किती चांगलं आहे ते बाहेर पसरवणं पण गरजेचं आहे. बरोबर. मॅडम, आपण महिला दिनानिमित्त हं, हा पॉडकास्ट करतोय. हं. पूर्वी शाळांमध्ये 4 लाईन असायच्या बेंचच्या किंवा बरोबर. खाली जर मांडी घालून बसत असतील तर 4 रो असायच्या. त्यातली 1 रो असायची मुलींची आणि 3 रो असायच्या मुलांच्या. आता परिस्थिती बदलली? नाही. आता खूप परिस्थिती बदलली. माझ्या वर्गामध्ये 25 मुलं, 29 मुली. क्या बात आहे. असा 54 पट आहे. म्हणजे मुलींची संख्या वाढतीये, मुली शिकतायत आणि खूप म्हणजे कुठल्याही वर्गामध्ये जा तुम्ही, मुली मुलांच्या बरोबरीने किंवा त्यांच्याही पुढे जाऊन काम करतायत, शिकतायत. अशी पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिलेली. मुली शिकतायत, छान बरं. शिकतायत. क्या बात आहे. असं कधी होतं, की आता तुम्ही
4थीच्या मुलांना शिकवताय, हम्म. म्हणजे दिवसभर तुम्ही त्या लहान मुलांसोबत तो विचार करून त्यांच्यासोबत वागताय हो आणि तशीच आहे. अचानक घरी गेल्याच्या नंतर इन्स्टंट चेंज होते 10 मिनिटामध्ये. मी घरी पण तशीच असते. माझी मुलं अक्षरशः मला म्हणतात, "अगं मम्मी तुझी 41 वर्षाची आहेस. तू 4थीच्या मुलांसारखी का वागतेस?" मग मी त्यांना म्हणते, "कारण मी 4थीला आहे. कारण ज्या वर्गाला मी शिकवते मी तेवढीच आहे, त्याच वयाची आहे. कारण मुलात मूल होऊन जो शिकवतो तो खरा शिक्षक." बरोबर. असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी शाळेत जरी गेले, मी मुलांबरोबर बसते, मुलांबरोबर गप्पा मारते, त्यांच्याबरोबर खेळ पण खेळते. कधी-कधी रुसते, फुगते. म्हणजे सगळं मुलांसारखं मी करते. असं नाही की मी शिक्षिका आहे, माझं ऐकायचं, हां तुम्ही इथंच बसायचं, अजिबात नाही. मी गेल्यावर माझ्या भोवतीने सगळे टेबलच्या बाजूने सगळी मुलं आलेली असतात, की आज काय आणलंय किंवा आज काय घेणार आहे. म्हणजे 9:30ला माझा वर्ग सुरू होतो, स्कॉलरशिपचा तास असतो. मग गेल्यानंतर माझी मुलं जातानाच आम्ही सगळी तयारी करून जातो वर्ग स्वच्छतेपासून. म्हणजे माझ्या मुलांना ती पण सवय लागलेली आहे. आत्मनिर्भर आहेत ती. म्हणजे आपल्या मावशी येतील, ज्या वर्ग वगैरे स्वच्छता करतात, त्या आल्यानंतर वर्ग स्वच्छ करतील, मग आपण बसायचं, असं काही नाही. मी बेंच काढून टाकलेले आहेत वर्गातले, कारण 54 मुलांना बेंचमध्ये बसून मी बघितलंय, फिरता येत नाही, त्यांच्याशी संवाद नीट होत नाही आणि गटामध्ये कार्य करता येत नाही. जे आपण आता समजा हुशार मुलं, थोडीशी अभ्यासात मागं राहिलेली मुलं यांचा गट असतो, कधी हुशार मुलांचा गट असतो, कधी फक्त भाषा विषयाचा गट असतो. असे वेगवेगळ्या गट पद्धती मी वापरते. दुपारपर्यंत अध्यापन करते आणि दुपारनंतर गटामध्ये अभ्यास असतो, त्याची रिव्हिजन असते. मग त्याच्यामुळे मी बेंच काढून टाकलेले आहेत. मग मुलं सगळं झाडणं, पुसणं, फळा पुसणं, व्यवस्थित कपाट वगैरे आवरणं, टेबल आवरणं सगळं मुलं करतात आणि मी पण त्यांच्याबरोबर. कधी कधी मुलांना नाही जमलं, एखाद्या ठिकाणचा कचरा काढता नाही आला, तर मी स्वतः झाडू घेऊन काढते. असं कधीच आम्हाला कुणाला वाटत नाही, कारण वर्ग हे आपले एक म्हणजे मंदिर आहे. माझा एकही मुलगा चप्पल घालून वर्गात येत नाही, मी स्वतः ते पाळते. मी चप्पल घालून वर्गात जात नाही, चप्पल बाहेर असते. जशी माझी मुलं तसं मी. म्हणजे त्यांना वेगळा नियम, तुम्ही चप्पल नाही घालायची, मी घातली तरी चालेल, तसं नाही. सगळ्यांना एकच नियम आहे. आणि त्यांच्याबरोबर डबा खाणं, जेवणं, गप्पा गोष्टी, सगळ्या गोष्टी आमच्या एकत्र असतात. पालक येतात कधी शाळेत मुलांचे? खूप, म्हणजे भेटायला तर खूप येतात. मागे मी एक किस्सा सांगितला होता. मुबशिरा पठाण म्हणून माझी विद्यार्थिनी आहे, तिच्या आईने आरी वर्कचा क्लास केला होता. आणि आरी वर्कचा क्लास केल्यानंतर पहिल्या ब्लाऊजची जी डिझाईन आहे, त्यांनी माझ्यासाठी एक नथ मस्त आरी वर्कने केली होती आणि ती मला गिफ्ट केली होती. क्या बात आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून पण एवढा आनंद. मग मी बाहेर जाऊन विचारलं की ह्याची किंमत किती असेल किंवा काय, नाही का, की आपल्याला माहितीच नाही की ह्याचं किती मध्ये मूल्य असेल. मग ते म्हणले, अहो 1000, 2000, 3000 लागतात ह्या वर्कला, एवढे पैसे असतात. म्हणजे एक शिक्षक म्हणून त्या व्यक्तीला असं वाटलं की नाही, माझ्या मुबडीच्या मॅमला मी देणार. आणि एकुलती एक मुलगी आहे त्यांची, त्यांनी पूर्ण माझ्यावरच तिला सोडलेली आहे. मेरा एकुलता एक बच्चा आहे, ये आपके भरोसे पे. आणि त्यांनी ज्यावेळेस मला ते ब्लाऊज दिला, खूप मला आनंद झाला की एक स्वतःची कलाकुसर आहे आणि ती व्यक्ती मला पहिल्यांदा गिफ्ट करतीये. ती पैशात मोजण्यासारखी नव्हती, माझ्यासाठी तो अमूल्य ठेव आहे. आणि बऱ्याच गोष्टी, एक पालक आहेत, त्यांना कोविडमध्ये मी थोडी मदत केली होती. त्यांचं सगळं घर पॉझिटिव्ह होतं. माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या होत्या आणि नेमका त्यांचा मला फोन आला. त्या यूपी बिहारच्या आहेत. त्यांचा मला फोन आला, मॅम हमारे साथ कोई नहीं आने को तैयार है, मेरे बच्चे घर पे. मग मी त्यांना फोन केला, तिच्या मिस्टरांना, त्यांना सांगितलं, मी शेजारच्यांना सांगते, तुम्ही काळजी करू नका, मुलींना तिथं ठेवा. कारण त्यावेळेस कंडिशन अशी होती, शेजारचे पण एकमेकांशी नीट बोलत पण नव्हते आणि ठेवत पण नव्हते. मग त्या व्यक्तीला हिंजवडीमध्ये विप्रोमध्ये सुरू केलं होतं कोविडचं सेंटर. तिथं ऍडमिट करण्यासाठी मी फोन केले, ग्रामपंचायतला कळवलं, त्या व्यक्तीला तिथे ऍडमिट केलं. अक्षरशः मरणाच्या दारातून ती बाई बाहेर आली. तर ती मला भेटायला आली, तर रडली अक्षरशः, म्हणली हमारा इधर कोई नाही आहे. कारण यूपी बिहारवरून आलेली लोक आहेत आणि त्या गावात मी राहत असल्यामुळे माझ्या ओळखी भरपूर होत्या, शेजारी पाजारी सगळ्यांशी. म्हणजे मी पालकांशी छानपैकी गप्पा मारते, बोलते, कुठलीही अडचण असू दे, मी स्वतः त्यांना गाईड करते. मग ती व्यक्ती जेव्हा मरणाच्या दारातून बाहेर आली, त्यावेळेस ती अक्षरशः रडली. आणि जेव्हा आमच्याकडे SCRTची टीम आली होती, तर ते सांगत होते की महिला, तुम्ही पालक म्हणून तुम्ही शाळेशी कसं कनेक्ट होता किंवा कसं काम करता. तर त्या सपनाच्या आईने माझ्याविषयी बोलताना एवढी घडाघडा रडली ती बाई. म्हणली, शिंदे मॅडम है इसलिए मैं आज हूँ, इसलिए मेरी बच्ची आज पढ़ रही है, नहीं तो मैं कहाँ होती. ह्या ज्या गोष्टी ना मनाला टच करून जाणाऱ्या असतात. आपली एक साधा फोन कॉल म्हणा किंवा एक छोटीशी मदत म्हणा,
ही त्यांच्यासाठी खूप मोठी असते अगदी बरोबर. आणि ते कायम लक्षात ठेवतात. आज तिच्या डोळ्यातून अश्रू आले नसते माझ्याविषयी बोलताना. बरोबर. म्हणजे मी असा कधीच भेदभाव पण करत नाही की मी ह्याला का सांगून त्याला का सांगू, सगळे माझेच आहेत. Yes. आज माझ्या वर्गामध्ये नेपाळी, युपी, बिहार, राजस्थान, मारवाड, अजून तुम्हाला सांगते कन्नड, सगळ्या प्रकारची लोक. कसं काय? 500 मीटर अंतर आहे ना पिंपरी चिंचवड पासून, अच्छा, त्यामुळे बाहेरचं भाडेकरू सगळं. Yes. भाडेकरू आणि हे जे कामगार लोक आहेत ते जास्त हे आहेत. भाषेचं कसं करता? भाषेचं मग ट्रान्सलेटर वापरते, म्हणजे गुगल ट्रान्सलेटवर बघते आधी सुरुवातीला ह्याला काय म्हणायचंय, त्याला रेकॉर्ड करायला लावते. किंवा मग माझ्याच वर्गामध्ये आधी जी जुनी विद्यार्थी आहेत, कन्नड आहे एक मुलगा आर्यन म्हणून, एक यश शिंगे आहे, मग तो मला सांगतो मॅडम याला असं म्हणायचंय, म्हणजे समजा निरुंड्री असं काय त्याला म्हणायचं असेल की त्याला पाणी प्यायचंय, मग त्यावरून समजायचं आपल्याला की याला पाणी प्यायचंय. किंवा मग हावभावांची भाषा, खाणाखुणांची भाषा, नाहीतर मग हिंदी बऱ्यापैकी जे सगळ्यांना थोडीफार येत असते. काही मुलं अशी असतात की ज्यांना हिंदी पण कळत नसते, बरोबर, मग त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळं टेक्निक वापरावं लागतं. पण मग हे पाठ्यपुस्तक कशी शिकवतात त्यांना? पाठ्यपुस्तक मग मराठीतूनच शिकवते आणि मग त्यांना थोडंसं हिंदी मधून सांगते, मग त्या मित्राला त्याला सांगायला सांगते की हे अशा प्रकारे आहे. मग त्यांचं बेस सुरुवातीपासून मुळाक्षरांपासून त्यांना शिकवावं लागतं. ही मोठी कसरत आहे. खूप मोठी कसरत आहे. जरी 3री 4थीला तो आला तरी त्याला मुळाक्षरांपासून सगळं शिकवावं लागतं. त्यामुळे मी माझ्याकडे सगळं मटेरियल प्रिंट आउट केलेलं आहे आणि लॅमिनेशन केलेलं आहे. मुळाक्षर, कानाचे शब्द, वेलांटीचे शब्द, हे सगळं. मग तो ट्रे घेऊन तो बसतो आणि तो त्याला सांगतो की हे फक्त साधी अक्षर. आणि लॅपटॉप ई लर्निंग आहे, मग त्याच्यावर एकदा ते ऐकून ऐकून त्यांचा सराव झाला की मग ते परत पुन्हा एकदा चित्ररूपाने किंवा वाचन करून मित्राची मदत घेऊन ते करतात. व्हिडिओपेक्षा हेच मोठी कसरत आहे. खूप मोठी कसरत आहे. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की हेच मी जर फक्त ग्रामीण भागात शिकवायला असते, म्हणजे जिथं मी आधी कोंडावळ्याला होते तिथं प्रॉपर गाववाल्यांचीच मुलं, तिथलीच कंधारेंची किंवा जे काही चव्हाण वगैरे असतील तिथली मुलं होती, मग तिथं मला हा त्रास नाही झाला कारण परप्रांतीय किंवा दुसऱ्या भाषेची मुलंच नव्हती. पण जेव्हा मी बदली होऊन इकडे आले त्यावेळेला मला हा मोठा हे झाला की आपण आता यांना कसं शिकवायचं. मग जसं गरज शोधाची जननी असते, मग ग्रुपवरच यायचे शिक्षकांच्या आपल्या PDF वगैरे यायच्या, मग मी त्या सगळ्या जतन करून ठेवायचे, त्याच्या प्रिंट आउट काढायचे, लॅमिनेशन करायचे, कारण ते तसलं साहित्य कधी खराब होत नाही. लॅमिनेशन केल्यामुळं कसंही वापरा, किती वापरा, फाटणार नाही, तुटणार नाही. मग रोज 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 त्यांचा सराव होऊन मग ते शिकायला लागले. आता ती नूरजहत मंसुरी तुम्ही जर बघाल व्हिडिओमध्ये बऱ्याचदा ती गणित सोडवायला येते, त्या मुलीला काही येत नव्हतं. तिच्याशी जवळजवळ 2 ते 3 महिने आम्ही हिंदीतच बोलत होतो. आता ती छान गणित करते. आर्यन गायकवाड जो कन्नड मुलगा होता तो इतका छान तो गणित सोडवायला पुढे येत असतो. संविधान किंवा अजून तो यश शिंगे म्हणून मुलगा आहे, बरेच. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही चांगला गुण आहे. मला असं नाही म्हणायचं की ते फक्त स्पर्धा परीक्षेचं किंवा स्कॉलरशिपचं गणित सोडवायला येत आहेत म्हणून ती पुढे येत आहेत. तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघा, काही चित्रकार आहेत, काही गायक आहेत, काही छानपैकी मेहंदी वगैरे काढतात, काहींचं अक्षर सुंदर आहे, काही जण असं टीम मध्ये छान खेळ घेतात, त्यांचं म्हणतात ना प्रसंगावधान चांगलं आहे. मी सगळे गुण मी मुलांचे दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण प्रत्येक मुल सारखं नसतं. बरोबर, तुम्ही काळाच्या खूप पुढे आहेत मॅडम. कारण या गोष्टी अजून काही वर्षांनी येतील. मुलांना स्कूलमध्येच म्हणजे 1ली 2री पासूनच ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज देणं असेल. जसं तुम्ही तुमचं काय नाव सांगितलं, कॅमेरा फोटो काढतो तो शिव, कदाचित तो त्याच्यात करिअर करू शकतो, त्याचं स्वप्न आहे पोलीस बनणं. पण लहानपणापासून त्याला जर ती आवड आली आणि त्याचा जर तो सेन्स डेव्हलप झाला तर कदाचित तो खूप वरच्या लेवलला फोटोग्राफी करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही शिकवताय त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. तर आपण बोलतोय अर्धा पाऊण तास झाला आपण बोलतोय, खरं तुम्ही जगताय, खरंच सोपं आहे नाही. त्रास होतो, कामाचा लोड येतो, प्रेशर येतं, किंवा माझी जी रोजची शाळेची कामं आहेत ती पण वेळेत झाली पाहिजेत. मग ते घरी आणणं, घरी पेपर तपासणं किंवा ऑनलाईन कामं घरी आणणं, त्रास होतो. आणि शाळेत गेल्यानंतर पण प्रत्येक दिवस सारखा नसतो, कधी एक्स्ट्राची कामं लागतात, काही एखादा कार्यक्रम असतो. मग जे मी ठरवलेलं असतं ते कधी कधी होत पण नाहीत, की आज आपल्याला हे शिकवायचं होतं, हे शिकवायचं राहून गेलं. मग करते, त्यातच मॅनेज करते आणि शेवटी म्हणतात ना समाधानातच सुख असतं. मग मी समाधान मानते, जाऊ दे आज नाही जमलं आपण उद्या करू. मग दिवस ढकलते, पण वाया घालवत नाही.
कुठून ना कुठून काही ना काहीतरी वेगळं आणण्याचा मी प्रयत्न करते आणि मुलांपर्यंत पोहोचवते. आणि शिवला पण जास्त त्रास होऊ नये कॅमेरामॅनचा, म्हणजे फोटो काढण्याचा किंवा व्हिडिओ काढण्याचा, म्हणून मी ट्रायपॉड आणून ठेवलेला आहे क्या बात आणि आहे. तो मधोमध त्या मुलांच्या असतो. जे काही मी शिकवते ते मुलं शिकत असतात आणि ऍट अ टाइम ते रेकॉर्ड केलं जातं आणि घरी गेल्यानंतर मी एडिट करते. क्या बात आहे. असं आहे. कधी शाळेत ह्या मुलांना शिकवत असताना लहानपण आठवतं? खूप जगतीये मी. म्हणजे नव्याने जगताय. हा, आता माझे मिस्टर पोलीस आहेत. मी हं. त्यांच्या सगळ्या स्टोऱ्या ऐकते घरी आल्यानंतर, असं झालं तसं झालं. म्हणजे त्यांचं जे आजूबाजूचं सराउंडिंग आहे ते टोटली डिफरंट, अपोजिट म्हणायला लागल. आणि माझं जे सराउंडिंग आहे एकदम आनंददायी, जिवंत व्यक्तींबरोबर मी माझा वेळ घालवते आणि ती पण अशी निरागस मुलं बरोबर. ज्यांच्या बरोबर मी पण लहान होऊन जाते आणि सगळी माझी दुःख विसरते. मी मागच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं, माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, बापरे. ब्रेन स्ट्रोक येऊन गेलेला आहे. त्यांच्या प्रत्येक आजारपणाचं जे असतं ना, टेन्शन असतं मला. मी कधी एकटी बाहेर जात नाही. म्हणजे मी माझं माहेर सोडून 2014ला माझा भाऊ एक्सपायर झाला. त्याच्यानंतर मी अजून मुंबईला गेलेले नाही माझ्या माहेरी. कायम त्यांच्या सोबत असते. मग ते जे एक टेन्शन असतं, त्याची एक काळजी असते, ती ह्या मुलांमध्ये गेल्यानंतर मी पूर्णपणे विसरते. बरं. तो फोन पण माझा साईडला असतो. फक्त दुपारी एखादा मेसेज वगैरे आला का मी बघते, ह्यांचा काय फोन बिन आला का, तेवढंच. पण त्या मुलांमध्ये मी ह्या सगळ्या टेन्शनमधून बाहेर असते. सगळं माझं जे दुःख आहे, माझ्यावरचं प्रेशर आहे किंवा ताणतणाव आहे, तो पूर्ण मी विसरते. कारण मी जगते त्यांच्याबरोबर. लहान मुलांसारखीच मी वागते. त्याच्यामुळं आनंददायी वाटतं मला. आणि रोजचा दिवस तुम्ही मला बघितलं असेल व्हिडिओमध्ये, माझ्या बरेच लोक कमेंट पण करतात, किती छान साड्या असतात. एक जण तर त्या दिवशी बाई म्हणाली, रोज नवीन साडी असते. म्हटलं, बाई ग, रोज नवीन साडी नसते, ती रिपीट लवकर होत नाही. कारण मी माझा रोजचा दिवस माझा आनंदोत्सव मानत असते. जो शिक्षणाचा आनंदोत्सव किंवा शिक्षणोत्सव आहे, आज मी त्या मुलांसमोर अशा पद्धतीने जर गेले, व्यवस्थित टापटीप, मुलं आपलं अनुकरण करत असतात. एक्झॅक्टली. की आपल्या बाई अशा व्यवस्थित राहतात, आपण पण असंच टापटीप राहिलं पाहिजे. माझ्या मुलांना तुम्ही जर बघितलं तर कधी त्यांचे ड्रेस व्यवस्थित, कधी पण जा तुम्ही, व्यवस्थित कपडे घातलेले असतात. फाटकं असतं पण नेटकं असतं, म्हणतो ना आपण तसं. इस्त्री नसली तरी चालेल, आम्ही सुई दोऱ्याने शाळेत म्हणलं तरी शिवतो. बरं. एखाद्याचं बटन तुटलं, पॅन्टचं काय लूप्स तुटले, तर सगळं आम्ही शाळेत करतो. त्या मुलांना असं कधी वाटत नाही. मुली एकमेकींच्या वेणी घालतात सुटली तरी. म्हणजे असं त्यांना कमीपणा कधीच वाटत नाही. जो इतर शाळांमध्ये आपण बघतो, तो आमच्या शाळेमध्ये तुम्हाला दिसणार नाही. क्या बात आहे. मी आनंदी आहे, समाधानी आहे माझ्या मुलांबरोबर, माझ्या कुटुंबाबरोबर. बरोबर. मॅडम, तुम्ही शिक्षिका आहात आणि सगळ्यात पहिली शिक्षिका आई असते. तुम्ही आई पण आहात. बरोबर. आज आपण महिला दिनानिमित्त बोलतोय. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आज जग चंद्रावर गेलंय, मंगळावर गेलंय. महिला पृथ्वी सोडून बाहेर गेलं. बरोबर. महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतायत, बॉर्डरवरती पण लढतायत. आज तुम्ही शिक्षिका आहात की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की पुरुषांची मोनोपोली असते. मुलगा स्वयंपाक करत नाही आणि तोच मुलगा ज्यावेळेस परदेशात जातो आणि स्वतः स्वयंपाक करतो, त्यावेळेस तीच आई अभिमानाने सांगते की माझा मुलगा तिथं स्वयंपाक करतो. म्हणजे स्त्री पुरुष भेद हा कोण करतं? आता जनरली जे सुशिक्षित आहेत आपल्यासारखे, ते नाहीच करत. म्हणजे लहानपणापासून आम्ही पण मुलांना अशीच सवय लावलेली आहे. असं काही नाही की समजा एखादा खिळा ठोकायचा आहे, मग ते मुलाचंच काम आहे, असं काही नाही. किंवा भांडी घरामध्ये घ्यायची, पाऊस पडतोय, कपडे घरामध्ये घ्यायचे, मुलींची कामं आहेत, असं काही नाही. आम्ही सगळ्यांना कामं, म्हणजे जो तिथं उपलब्ध असेल त्याला ते काम सांगतो. मुलाचं मुलीचं असा अजून तरी भेदभाव नाहीच केलेला. माझी मुलगी पण सगळी कामं मुलांसारखी गाडीवर जाऊन स्वतः करते आणि मुलगा पण मुलींसारखं. म्हणजे समजा एखाद्या घरात मला मदत करायची असेल किचनमध्ये, मी एकटीच असेल तर तो मला किचनमध्ये पण मदत करतो. अच्छा. म्हणजे ते आपल्या दृष्टिकोनावर आहे. ज्यांच्या घरामध्ये असं वातावरण असेल ते त्यांचा दृष्टिकोन तसा आहे. आपल्याकडे तरी तसं नाहीये. तुम्ही शाळेमध्ये या पद्धतीने वागवता? प्रत्येकाचा एक नंबर लावलेला आहे की पहिल्या ओळीला जे बसतात. माझ्या वर्गामध्ये रोटेशन पद्धतीने मी बसवते. म्हणजे आज जी पहिली ओळ बसलेली आहे ती उद्या दुसऱ्या नंबरला बसणार, तिसऱ्या नंबरला बसणार. मग शेवटचा मुलगा ज्या दिवशी पहिल्या नंबरला येईल त्या ओळीकडे ते काम असतं. सगळं शाळेचं म्हणजे वर्गाचं काम त्या पहिल्या ओळीनेच करायचं. मग त्यांना उलट आनंद वाटतो की हा, आज आमच्याकडे जबाबदारी दिली आहे. मग त्या पहिल्या ओळीतलीच मुलं त्यांचे तेच वाटून घेतात. मग अक्षरशः मुलं पण फरशी पुसतात, मुलं झाडू मारतात, मुली फळा पुसतात, टेबल आवरतात, टेबल क्लॉथ व्यवस्थित ठेवतात, जे काही गोष्टी आहेत, ट्रे आहेत आमच्या अभ्यासाचे, शैक्षणिक साहित्य व्यवस्थित लावतात, कम्प्युटर वगैरे स्वच्छ करून ठेवतात. म्हणजे असं नाहीये की मुलानेच केलं पाहिजे.
मुलं मुले एकत्र मिळून ही सगळी कामं करतात. क्या बात आहे. आणि त्याचा रोटेशन पद्धतीचा तो एक फायदा झालाय की प्रत्येक मूल कधी ना कधी माझ्या समोर येतं पहिल्या रोला, त्याला पण तेवढाच आनंद वाटतो. बरोबर. कारण तेच तो लास्ट बेंचर ते माझ्या वर्गामध्ये तुम्हाला दिसणार नाही. ते मनावरती बिंबवलेलं असतं लास्ट बेंचर आणि तो स्वतःला समजून घेतो, अरे हा मी लास्ट बेंचर आहे आणि लास्ट बेंचर असेच असतात. नाही तसं नाही. ते एक रोटेशन. आणि आणखीन एक स्किल नवीन तुमच्या बोलण्यातून तुमच्या शिकवणीतून आलं की तुम्ही लीडर घडवताय. म्हणजे लिडरशिप पण प्रत्येक जण एक दिवस का होईना लीडर एक असतोय. आपण महिला दिनानिमित्त जर पॉडकास्ट करतोय, 2 वेगवेगळे सल्ले पाहिजेत, एक महिलांसाठी आणि एक शिक्षकांसाठी. महिलांसाठी तर पहिली गोष्ट, महिला एक म्हणतो नारी शक्ती आहे, तिच्या आतमध्येच ती शक्ती आहे, ती काहीही करू शकते. जसं की आपण आतापर्यंत बघत आलोय, असं कुठलंच काम नाहीये की जे पुरुष करतात महिला करू शकत नाही. उलट एक अशी गोष्ट आहे की जे पुरुष करू शकत नाही पण महिला करू शकते. म्हणजे एवढं महिलेचं महत्व आहे. ती स्वतः आई बनू शकते, एका जीवाला जन्म देऊ शकते, ते पुरुष करू शकत नाहीत. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एका महिलेमध्ये आहे. तिने कधी स्वतःला कमकुवत समजायचं नाही, कायम तिने पुढंच जायचं. आणि जी लोक आपल्या आजूबाजूला सकारात्मक दृष्टिकोनाची आहेत त्यांच्यामध्येच तिने वेळ घालवावा असं मला वाटतं. जे लोक आपल्याला ऊर्जा देतात, चांगले सल्ले देतात त्यांचं ऐकावं. जे आपल्याला नेहमी मागे ओढण्याचा प्रयत्न करतात किंवा नकारार्थी बोलतात त्यांच्यापासून तिने 4 हात लांब राहावं आणि कायम मी हे करू शकणारच, मी का नाही. म्हणजे लांब कशाला, ज्यावेळेस मी चॅनल सुरू केलं, माझ्या आधी चॅनलचं नाव होतं माझी शाळा मराठी शाळा. आधी चॅनलचं नाव तसं होतं. पण नंतर मी विचार केला की ते नाव पण एवढं मोठं आहे, शोधायला पण वेळ लागतोय. मग चॅनल मोनेटाईज होताना मला शेखर सर, म्हणजे आमचा एक जो ग्रुप होता टीच ट्यूबरचा, ते म्हणले एकदा जर तुम्ही नाव ठेवलं तर ते बदलू नका. मग नाव काय ठेवायचं चॅनेलचं? मग मी खूप विचार केल्यानंतर असं ठरवलं, जर खान सर प्रसिद्ध होऊ शकतात मग शिंदे मॅडम का नाही. मग मी ते नाव बदलून माझी शाळा मराठी शाळेचं शिंदे मॅडम नाव ठेवलं. मग तिथं पण एक महिलेचं पण नाव आलं, माझ्या आडनावाचा पण उल्लेख आला. म्हणजे नावात काय म्हणतो आपण तर सब कुछ, नाम में क्या है सब कुछ. मग त्या नावाने मला आज ओळख मिळवून दिली. आणि एक बाई म्हणून नाही, म्हणजे एक स्त्री म्हणून नाही, तर एक छान अशी शिक्षिका म्हणून माझी ओळख तयार झाली. की जी तुम्ही म्हणताय तसं महिलेला काय मी सांगू शकते, तर मी करू शकते तर तुम्ही का नाही. मी पण एक महिलाच आहे आणि मी आज त्या ठिकाणी आहे. आज मला 4 लोक ओळखतात. मी कुठेही जाऊ दे, मला कुठल्या म्हणतात ना डीमार्ट मध्ये जाऊ दे, कपड्याच्या दुकानात जाऊ दे, बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर 4 लोक तरी भेटतातच की जे मला म्हणतात तुम्ही शिंदे मॅडम ना. म्हणजे आज माझी जी ओळख निर्माण झालेली आहे ती फक्त माझ्या कामामुळे. आणि आपल्या कामाला आपण आपलं दैवत मानलं पाहिजे, त्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे आणि फक्त प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे. अगदी बरोबर. एवढंच मला म्हणावं वाटेल स्त्रीसाठी. आणि शिक्षकांसाठी म्हणावं लागेल की विद्यार्थी हे आपलं दैवत असते. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा ध्यास आपल्याला लागला पाहिजे की त्याची गुणवत्ता कशी वाढेल, तो एक आदर्श नागरिक कसा घडेल. सगळेच डॉक्टर इंजिनियर होणार नाहीत मला पण माहिती आहे, जगच थांबेल ना. सगळेच डॉक्टर इंजिनियर झाले तर बाकीचं कुणी व्हायचं. मग प्रत्येक मूल हे त्याच्या फील्डमध्ये कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी आपण त्याला मोटिवेट केलं पाहिजे. त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी कशा शिकवता येईल ह्या सकारात्मक बाबी त्यांना शिक्षकाने स्वतः आपल्यामध्ये रुजवून मुलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कारण विद्यार्थी हा शिक्षकाचं अनुकरण करत असतो. आधी मी स्वतःमध्ये त्या गोष्टी आणते, मी स्वतः शिकते, मी विद्यार्थीच आहे अजून पण. मी सगळ्यांना तेच सांगते की मी स्वतः विद्यार्थी आहे, मी शिक्षक नाहीये. आणि मी मुलांना चांगलं शिकवण्यासाठी मी एम.एड. बी.एड तुम्हाला सांगितले स्टोऱ्या माझ्या, सगळं मी लग्नानंतर केलेलं आहे. मी फक्त 12वी D.Ed वर थांबू शकले असते. मला नोकरी मिळालेली होती, पण तरी पण ह्या मुलांना अजून चांगल्या पद्धतीने कसं शिकवता येईल म्हणून मी B.Ed पण केलं, M.Ed पण केलं, M.A. इंग्लिश केलं. म्हणजे ह्या गोष्टी शिक्षकांनी थांबलं नाही पाहिजे. आपली जी शैक्षणिक अर्हता आहे ती वाढवली पाहिजे, नवीन नवीन गोष्टीचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि हा जो माझा मुलगा आहे, म्हणजे माझा विद्यार्थी, जो माझा मुलगा मी म्हणते, तो कुठल्याच गोष्टीत मागे नाही राहिला पाहिजे. तो कायम पुढेच गेला पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून. अगदी बरोबर. खरं तर मॅडम तुम्ही जसं सांगितलं आता की B.Ed नंतर तुम्ही थांबू शकला असतात, तुम्हाला नोकरी मिळाली होती, तुमचा नोकरी आणि पगार हे दोन्ही गोष्टी सेफ होत्या. बरोबर. आरामशीर तुम्ही 10 ते 5 ह्या गोष्टी करू शकल्या असतात. तर त्याच्याही पुढे तुमच्याकडे काही स्किल होतं आणि काहीतरी करण्याची धडपड तुमच्याकडे होती. म्हणून आज आपण इथे पॉडकास्ट करतोय आणि समोर गप्पा मारतोय. खरं तर मी सुरुवातीला उल्लेख केला होता की
वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर महिलांना मी इथं बोलवतोय. हम्म. आम्ही 15 महिलांना बोलवतोय महाराष्ट्रातल्या, अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही आहात. पण मला असं वाटतं की या महिला दिनानिमित्त आपण ही जर सिरीज चालवतोय तर अशा बोटावर मोजण्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रिया नसाव्यात. स्त्रियांनी पण आता पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आहे. आणि अर्थातच ती सुरुवात कुठून होती तर शाळेपासून होती. आणि बरोबर. तुमच्यासारख्या जर शिक्षिका घडल्या तर तुमच्या हाताखालून जाणाऱ्या मुली ज्या असतील त्या कदाचित भविष्यामध्ये कर्तृत्ववान होतीलच. होणारच. प्रत्येक स्त्री ही कर्तृत्ववान असतेच, परंतु कुठंतरी उल्लेखनीय कामगिरी. असणं, उल्लेखनीय कामगिरी करणं आणि समोर येणं गरजेचं आहे. खूप महिला आहेत, परंतु त्या अजूनही 4 भिंतीच्या आतमध्येच त्यांची कला आणि त्यांचं ज्ञान दडून बसलंय. तेही बरोबर. बाहेर येणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या प्रवासाबरोबरच हे विद्यार्थी कसे घडतात आणि हम्म. पालक, स्त्रिया यांना जे हम्म. काही सल्ले दिले ते खरंच महत्त्वपूर्ण ठरतील. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. Thank you. धन्यवाद. Thank you.